खेळत होतो त्यालाही माहिती आहे की 10 ते 15 फटके सिंगल डबल साठी खेळण्यापेक्षा 4 ते 5 मी षटकार मारतो, मॅच अशीच जिंकून जाईल. या आकाश तीच बॅट ज्या बॅटीने तो विजयी षटकार ठोकलास त्या बॅटने स्टेजवरती ये, मान्यवरांच्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार घेऊन जा. चव्हाण सर आल्या आल्या तुमच्या स्वागतासाठी जसं फटाके लावतात तसं इथे आकाशने षटकारांची बरसात केली आहे. मैन ऑफ द मैच सामनावीर टॉस का बॉस आकाश भाई, टॉस का बॉस में जाना है आपको. तिकडे ऑन कॅमेरा सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे. तुझं चमत्कार तुझा मैदानामध्ये आता जे काही तू जे करून दाखवलं संघासाठी गावासाठी चाळकेवाडी संघाच्या जबाबदारी स्वीकारून हे संपूर्ण जगाला दिसलं पाहिजे ना. धावा किती बनवल्यात? 14 चेंडूमध्ये 26 धावांची तुफानी खेळी खेळणारा ठरतो इथे मात्र आकाश या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द ऍक्शन. युट्यूबच्या माध्यमातून सध्या अगदी सगळ्यांचे फोकस झालेला हा खेळाडू, हायलाइट झालेला हा खेळाडू. तब्बल मला वाटतं 3 ते 4 षटकार या खेळाडूने ठोकले. वेल प्लेड भाई आकाश. चला नेक्स्ट मॅच टीम्स. इथे मात्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक असं घमासान पाहायला मिळेल ना मित्रांनो, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि एक एक सामना जिंकले त्याचा अर्थ दोघांनाही माहिती आहे इथून एकाला घरी जायला लागेल. इथे एकाचा प्रवास या स्पर्धेमध्ये थांबेल परंतु तो सहजासहजी थांबणार नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत देऊन थांबेल. हर कोई जानता है ना 365 दिन कोण वेट करेगा, क्योंकि आज जर आपला प्रवास थांबला तर 365 दिवस कोण वाट बघेल. पावनाई देवी चषक वर्षातून एकदाच येतो ना. जावळी मर्डेश्वर जावळी win the toss and elected to field first. मर्डेश्वरांचा आशीर्वाद या गावाच्या पाठीमागे, या खेळाडूंच्या पाठीमागे, त्या भोलेनाथाचा आशीर्वाद. परंतु देवांचा कितीही जरी आशीर्वाद असला ना योगेश पाटील सर, तरी तुम्हाला देवांचा धावा करून चालणार नाही. तर मैदानामध्ये धावा कराल तेव्हा तुम्ही जिंकाल. शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी, विठ्ठल रखमाई स्पोर्ट्स विरळे, दोन्ही संघाने तयार राहायचं. यानंतर तुमचा सामना असेल. त्यानंतर काळंबा देवी स्पोर्ट्स उदगिरी आणि नवलाई स्पोर्ट्स रेट्रे. स्ट्राईकला आपण पाहतोय विजय, नॉन स्ट्राईकला आर्यन, ज्याच्या जर्सीवरती मागे थॉमस लिहिले. कुठे ना कुठे थॉमस टायर्सचे तुम्ही फॅन आहात असं वाटतंय. फोन करा मला. चला नवीन सामना, नवीन सुरुवात. ओमकार ऑन द
पहिला चेंडू डिलिव्हर, वाईटचा इशारा पंचांचा. मगाच्या सामन्यामध्ये ओमकार भाई, याच ओमकारची चर्चा आपण बरीच केली होती. तिथेही तो त्याही सामन्यामध्ये हा संघ चेस करताना जिंकलाय. यानंतर आसरे 11 वर्सेस चाळकेवाडी, दोन्ही संघाने तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. हो हो हो, संपूर्ण संघ एकजुटलाय. संपूर्ण संघातील 11 खेळाडू या ओमकारच्या गोलंदाजीची दाद देत आहेत. आणि दाद का देणार नाही, चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये ओमकार करतोय. अप्रतिम असं गोलंदाजी ऍक्शन, हायाम ऍक्शन. पंचांच्या जवळपास गेल्यानंतर एक हाय रिदम मध्ये मारलेला तो जंप, आणि इथे मात्र फटका सजवलाय विजयने 4 धावांसाठी. कव्हरवरनं पॉवर दाखवली आणि चेंडू सीमा पार पाठवलाय 4 धावांसाठी. विरळे गावच्या सुपुत्रांचं, विरळे गावच्या वीरांचं हे आयोजन खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर विरळच. इतरांसाठी आदर्श, येणाऱ्या आजूबाजूच्या संपूर्ण गावांसाठी. आणि ही स्पर्धा कशी असावी याचं उत्तम उदाहरण. आणि इथे देखना शॉट विजयच्या बॅट मधून, मला वाटतं या दिवसभरामधील अशा प्रकारे गेलेला हा पहिला चौकार असायला हवा. अगदी बॅटला लागल्यानंतरच जमिनीला घासत फुसत अगदी चाललाय समापार चौकार. चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता, परंतु त्यावर सुद्धा इथे उत्तर मिळालंय, उत्तर दिलंय बॅटर विजयने. बॅक टू बॅक 2 चौकार, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आता मात्र थोडासा लाईन मध्ये बदल केलाय, लेंथ मध्ये बदल केलाय. डीच्या स्वरूपात एक, मी सकाळपासून हेच म्हणतोय ओमकार भाई, तुम्ही बॅटरला फुलर लेनचे बॉल टाकलात ना तर तुम्हाला पुढे ते मारणारच आहेत. परंतु इथून जर वाचून जायचं असेल तर तुम्ही शॉर्टपिच प्रकारची गोलंदाजी करा. गोलंदाजा फलंदाजांच्या नाकाकडे जाणारे चेंडू टाका. कानाच्या बाजूने अगदी जशी मधमाशी गेल्यानंतर तो आवाज येतो ना, तशा प्रकारचे चेंडूंना डिलिव्हर करा. इथे तुम्हाला कट फुल अशा प्रकारचे फुलटॉसला नाही नाही बख्शा नहीं जाएगा. और इस गेंद को भी 6 रनों के लिए भेज दिया विजय ने. आसरे 11 आणि चाळकेवाडी तयार राहायचं मित्रांनो, लांब कुठे जाऊ नका. धाव संख्या 16. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. ओमकार मध्ये कडून पाहिला आपण. नेक्स्ट ओव्हर मला वाटतं षटक घेऊन येतोय शुभम पार्टे. त्या टेकडीवर बसलेला कॅमेरामॅन जो आहे ना आपला, त्याला थोडीशी मदत करा, त्याला कुठेतरी थोडासा आराम द्या. सकाळपासून माझा मित्र एका जाग्यावर स्टॅच्यू सारखा बसलेला आहे. एकदा इकडून त्याला जरा फोकस करा कॅमेरामॅन. तुम्ही सुद्धा, तुम्हाला थोडंसं इथे हालायला तरी मिळतंय, परंतु एका वरती टेकडीवरती खुर्चीवरती बसून 7 ते 8 तास काम करणं सोपं काम नाहीये. आणि बरं का, थोडंसं काही जरी चूक झाली ना याच्यामध्ये तरी खेळणारे खेळाडू म्हणतील अरे माझा षटकार कॅमेरामध्ये आला नाही. अपील केलं जात आहे, अपील केलं जात आहे, परंतु इथे हायकोर्ट मध्ये काहीच परिणाम होत नाहीये. मगाशी मात्र हा शुभम थोडासा भटकताना पाहिला होता आपण. दिशाहीन गोलंदाजी हा शुभम कडनं पाहिली, मात्र इथे मात्र शुभमने कमबॅक केलाय, चांगला कमबॅक केलाय. जखडून ठेवला आर्यनला. अच्छी गेंद, फिर एक मरतबा फॉलो थ्रू में अच्छी फील्ड, लेकिन यहाँ पे तेज तर्रारा थ्रो भी देखने को मिला, लेकिन 1 रन मिलेगा जरूर, कोई बात नहीं.
जर का तो थ्रो अचूक लागला असता, एस्टनवरती थांबला असता, लागला असता तर विजयचा विकेट मिळाला असता. याचाच विचार करून शुभमने फेकलेला तो थ्रो फिर एक बार यहाँ पे ये मैं क्या देख रहा हूं. इतना आसान आपको मौका जिंदगी में दोबारा नहीं मिलने वाला है कीपर भाई. खवले शॉट प्रमुख आयोजक आजचे आले ना. दरम्यान आता जिथेच किरवडे टीमचे स्टार द लिजंड ऑफ क्रिकेट साहुवाडी 32 शिराळा इकडचं लिजंड प्लेयर ज्यांच्या माध्यमातून आज जी संपन्न होणारी पावनाई देवी चषक जो आपण आम्ही पाहतोय, हे मैदानाची उपस्थिती करून ज्या मान्यवरांनी दिली, ज्या व्यक्तींनी दिली, ज्या आदरणीयांनी दिली, तेच व्यक्तिमत्व, तेच आदरणीय चेतनदादा पाटील यांचं इथे आगमन झालंय. सर तुमचं तहे दिलचे स्वागत. आणि या व्यासपीठावरती असणंच तेव्हा तुमच्यासारखे थोर समाजसेवक, थोर मनाच्या व्यक्ती या समाजामध्ये आहेत, म्हणून आज अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम या समाजामध्ये टिकून आहेत. ज्या खेळाने तुमचं नाव आजपर्यंत तुम्ही मोठं केलात, तुमच्या सोबतच किरवडे गावचं सुद्धा तुम्ही नाव रोशन केलात, ते चेतनदादा पाटील द लिजेंड ऑफ 32 शिराळा गाव. पुनः अच्छी एक्शन के साथ गेंद यहाँ पे डी के रूप में 1 रन मिलेगा. कोई जवाब नहीं था यहाँ पे आर्यन के पास. वाह, सरांचं आगमन, ज्या सरांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालं. महिला आज 32 गावांना पावनाई देवी चषक खेळण्याचं भाग्य लाभलं, ज्यांना स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली आणि 352 खेळाडूंचं आज खऱ्याअर्थी त्यांना एक व्यासपीठ मिळालं. ते मैदान सर तुमच्या माध्यमातून लाभलं. तुमचं तहे दिलचे स्वागत. हृदयातून तुम्हाला आभार. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 आणि नवीन येते गोलंदाज वैभव. 3 षटकांचा सामना असणार आहे. इथे मात्र आपण सामना पाहतोय अर्थातच सर्व. हा सामना कोणाचा चालू आहे? पाणेरे वर्सेस मर्डेश्वर जावळी. आई वडिलांची नावं ठेवलेली वेगळीच असतात, परंतु मित्रांना दिलेली नावं ही वेगळीच असतात. त्यामुळे इथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये ओमकार. एका धावेने संघाची धावसंख्या 23. 2 धावेने संघाची धावसंख्या 23. अर्थातच पाणेरी संघाची पाणेरे. अच्छी गेंद बड़ा शॉट खेलना चाहता था विजय. इथे मात्र आता आर्यन आणि विजयला मोठी धावा बनवाव्या लागतील. शेवटचं षटक, काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या केवळ 23. तुम्ही सलामीला आलेले आहात, नजर बसलीये, पाय रोवलात तुम्ही मैदानावर. आता हा मोठा धावा अशा पद्धतीने माराव्या लागतील, परंतु मन में तो है लेकिन वो यहाँ पे हो नहीं रहा है. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज वैभवला पाहतोय. अगदी अचूक टप्पा, अप्रतिम. पुन्हा एकदा अचूक टप्पा, बॅक टू बॅक डॉट चेंडूची हॅट्रिक पाहायला मिळते. सूरज भाई, डॉट गेंदों की हॅट्रिक यहाँ पे. टेनिस बॉल क्रिकेट में इतना आसान नहीं है 3 गेंदें लगातार डॉट डालनी.
फिलहाल विजय हजारे ट्रॉफी मध्ये सुद्धा एक 6 चेंडू एक महाराष्ट्राचा गोलंदाज आहे, त्याने निर्धाव षटक टाकलं होतं सध्याच्याच गोवा विरुद्ध. इथे मात्र काफी अंतराल बाद गेंद सीमा पार 6 रन केले. हे बघा, ज्या विजयने षटकार ठोकला तो खुश होणं सांडून नाराज होतोय, कारण त्यालाही माहितीये मी 4 चेंडू खाल्ल्यानंतर हा षटकार ठोकलाय. याचं महत्व एवढं नाहीये, परंतु ठीक है ना, अंत भरा तो सब भला. आपके साथ मोमेंटम तो आ गया, आखिरी के गेंद पे ये 6 मिला है. कधी कधी शेवटचे काही षटकांमध्ये शेवटच्या काही चेंडूंमध्ये ज्या धावा बनतात ना, त्या एक ऊर्जा देऊन जाणाऱ्या असतात, रिदम देऊन देणारे असतात, मोमेंटम बदलणारे असतात. आणि इथे या षटकाराला एक मोमेंटम चेंज कडे म्हणून पाहावं लागेल मला वाटतं पानेरी संघाच्या खेळाडूंना. आश्रय 11 वर्सेस चाळकेवाडी. टॉस साठी यायचंय. आदरणीय स्वागत होता दळवी असोसिएशन शाहूवाडी यांचे उपाध्यक्ष यांचं इथे आगमन झालंय. मालेवाडी मधून बिलॉंग करणारे शाहूवाडी तालुक्यातील हे नाव आज या इथे दाखल झालं या स्पर्धेच्या निमित्तानं. तुमचे सर आशीर्वाद आणि तुमचं येणं खरी अर्थाने आम्हाला बळकटी देणार आहे. यानंतर सुनील कांबळे सरांना विनंती करतो की सर या तुमच्या माध्यमातून या सामन्याचा नाणेफेक होईल. जनरल मॅनेजर ऑफ साई प्रसाद मोटार्स अंबरनाथ सुनील दादा कांबळे. वेलकम सर. तुमच्या बहारदार कर्तृत्वाने आज तुम्ही तुमची ख्याती मिळवली. तुमच्या नावाची दखल सगळीकडे पसरण्यास आज तुमच्या मेहनतीनं आजपर्यंतच्या तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही हे नाव मिळवलंय, हे नाव कमवलंय. हॅलो आसरेबाई आणि चाळकेवाडी या दोन संघांमध्ये टॉस होतो. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. नाणेफेक जिंकला आसरेबाई टीम. निर्णय गोलंदाजी करत असताना कोणत्या गोलंदाजावरती प्रभाव टाकणारा विश्वास आहे? आमचे पहिले 3 गोलंदाज आहेत. पहिले 3 गोलंदाज काम तमाम करणारे आहेत. आणि या मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजी करत असताना समोरच्या संघ तुम्ही पाहताय, या संघातील खेळाडूंची ओळख आहे का? ओळख आहे म्हणजे ओळखीचा खेळ जमेल. क्रिकेटचा मेळ. मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत, तुम्हाला देखील शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आहे की दादा आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आणि दुसरे बॅटिंग जावळे. चला 30 धावांचं आव्हान, 18 चेंडू आणि 30 धावा घेऊन मैदानामध्ये उतरले जोडी. इथे मात्र विशाल आणि ओमकार. तर गोलंदाजीचा धुरा सांभाळायला आलाय, अर्थातच गोलंदाज उंच तगडा असा हा रहीम. 30 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू हवाई सफर घडवून आणलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. येत आहे तिथे 6 आणि 6. विशाल आणि ओमकार, मगाच्या मॅचचा सुपरस्टार ओमकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हे उद्याच आहे ना साईड. जावळी वर्सेस
पानेरे संघाने 29 धावा धावपलकावरती लावल्या. 30 धावांचं आव्हान ठेवलं अर्थातच जावळी संघासमोर. कर्णधाराने मगाशी सांगितलं होतं आम्ही टॉस जिंकलो, नाणेफेक जिंकलो, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आणि आम्ही चेसकडे जाणार. कारण आम्हाला आमच्या मनगटात ती ताकद आहे, आमच्या मनामध्ये ती हिंमत आहे. तुम्ही केवढंही तुम्ही टार्गेट द्या, आम्ही ते परिपूर्ण करून दाखवणार. आयोजन एक नंबर आहे. क्लास क्लास. हॅलो, एवढा आसान काम नाही. परत एकदा कुटप्पाचा चेंडू रहीम यांचा. फलंदाज विशाल. हॅलो, इथे मात्र चांगला चेंडू आपण बॅक टू बॅक पाहायला मिळाला. डॉट बॉल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली अक्षर पाहतोय, कोणतीही चूक नाहीये, झेल टिपलाय आणि इथे मात्र गड्याचं पथड. इथे जावळी संघाला बाद होतोय विशाल. संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर केवळ आणि केवळ मला वाटतं 6च आहे. 7 धावा. पहाड, तुमचं नाव काय सरपंच? आमचं नाव कैलास नाईक सर माझ्या समोर आहेत, पंच म्हणून या स्पर्धेमध्ये लाभलेले कैलास नाईक सर. तुम्ही अगदी सगळ्यात मोठं जर नाव आणि मोठा माणूस ज्या क्रिकेटला सगळ्यात जवळून पाहणारा, जवळून ओळखणारा कोण असेल तर तो अंपायर. सर तुम्हाला काय वाटतं, त्या खेळाडूंनी 6 ठोकले, त्यानंतर 2 डॉट खाले आणि त्या चौथ्या बॉलला आउट झाला. जर का आपण सकाळपासून ओरडून सांगतोय 6 मिळाल्यानंतर सिंगल घ्या, नॉन स्ट्राईकला जा, समझदारी दिखाई नहीं दे रही है यहाँ पे. हर गेंद को 6 मारने की लालच जो अभी फिलहाल क्रिकेट के इस मैदान में आ गई है ना, वो वहां पे थोड़ी ना थोड़ी कहीं ना कहीं पे हर टीम का नुकसान कर रही है. ओहो, ओमकार भिलारे आणि ओमकार जाधव. याच्यामधला ओमकार भिलारे मला वाटतं तोच आहे जो स्ट्राईकला सांगलाय, बरोबर. और नॉन स्ट्राईकला ओमकार जाधव, स्कोरर ओमकार धामणकर. सगळीकडे ओमकार ओमकार ओमकार. गेंदबाजी पे सुफियान. हाही खेळाडू आहे ना सुफियान, प्रभावित करतोय. कारण बघायला गेलं ना तर ओमकारबाई या खेळाडूकडे आक्रमकता आहे. या खेळाडूकडे थोडस नवजवान असल्यामुळे ती खेळामध्ये लागणारी असते ऊर्जा, ती ऊर्जा सुद्धा ठासून भरलेली आहे. हर गेंद पे आपको ये देखने को मिलेगी इस ओवर में. अच्छा रनअप. पहली गेंद यहाँ पे शॉट फंस गया है, लेकिन कोई यहाँ पे खिलाड़ी मौजूद नहीं. बच गया मेरा भाई ओमकार. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता आणि फुलटॉस प्रकारच्या चेंडूला गती परिवर्तन केलं होतं. कुठेतरी ओमकार चुकलाय. हाथ से गेंद को पड़ने में ओमकार ने थोड़ी सी यहाँ पे चूक की. एज अ बैटर ओमकार भाई एक गोष्ट असते ना की ऍज अ बॅटर तुम्हाला जोपर्यंत चेंडू गोलंदाज रिलीज करत नाही ना तोपर्यंत त्याच्यावरती लक्ष ठेवावा असतो. नेमका तो काय करतोय, कशा प्रकारचा बघा. पुन्हा एकदा बघा उंगलियों को फेराता यहाँ पे. गेंद में घुमाव देखने को मिला और बल्लेबाज पे दबाव भी देखने को मिल रहा है. जैसे गेंद में घुमाव आ रहा है बल्लेबाज दबाव में आ रहा है. इसका मतलब क्या है कि आप देख के नहीं खेल रहे हो, गेंदबाज के हाथ को पढ़ो, हाथ से पढ़ना सीखना चाहिए एज अ बैटर. हो फिर एक बार अच्छी गेंद थी लेकिन इतना अच्छा शॉट यहाँ पे देखने को मिला, लेकिन रन मिलेगा सिर्फ एक. हेच सूरज भाई, हेच एक मोठं थोडस दुःख आहे या स्पर्धेमधलं.
षटकारांच्या फटक्याला सुद्धा एक धाव मिळते. ऍज अ बॅटर जर खेळत असलेल्या बॅटरला विचारावं लागेल की ते दुःख केवढं आहे. संघाची धावसंख्या इथे मात्र 30 धावांचा पाठलाग करताना 10 धावा. षटक क्रमांक 2 पाहतोय आपण. स्ट्रेट डायचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण विक्रम कडनं पाहायला मिळालंय. ये विक्रम मैदान में पाणेरी संघ वर्सेस चाललेलं हे रणसंग्राम मर्डेश्वर जावळे. 8 गेंदों का खेल अभी भी बचा है आणि 19 धावांची गरज. मगाशी 9-19 काहीतरी आपल्याला इकडे बरंच रंगतदार गेम पाहायला मिळाला. इथे मात्र फुल टॉस, परंतु चेंडू जातोय, विकेटचं पतन होतंय. विजयने पकडलाय हा चेंडू. फक्त विजयने पकडला नाहीये तर आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्याचं एक अजून पाऊल टाकलंय. फलंदाजीमध्ये नाराज होता तोच हा विजय. जर त्या विजयच्या बॅटमधून शेवटचा षटकार आला नसता तर कुठेतरी धावसंख्या कमी झाली असती. केवळ टार्गेट 25 ते 26च राहिलं असतं. परंतु 3 चेंडू त्याने डॉट खाले. ठीक है, कोई बात नहीं, लेकिन उसने अंत जो था ना वो भला कर दिया था. मोमेंटम को अपने तरफ खींचा था उस 6 के साथ. शुभम पार्टे नवीन फलंदाज. सामना अडथळीत आला आता मात्र मर्डेश्वर जावळी. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ओमकार भिलारे आहे ना तोपर्यंत मर्डेश्वर जावळी संघाच्या संपूर्ण आशा, संपूर्ण विश्वास आणि संपूर्ण त्या संघाची मदार त्या ओमकारवरती आहे. एक बार तो इसने यही ग्राउंड पे सुबह ही कर दिया है. 6 में मेरे ख्याल से 16 की जरूरत थी. वहां पे इस बंदे ने 2-6 मार के मैच जिताया था. तो जब तक वो है तब तक मैच में जान है. अच्छी गेंद, एक ही रन देके जाएगी क्या? दूसरे को चल रहे. यहाँ पे गलती तो थी भाई, नशिबाने वाचलाय ओमकारा. नशीब बलवत्तर म्हणून तू आता या संकटातून वाचलायस. परंतु असं पुन्हा पुन्हा करत गेलास तर नशीब कायम तुझ्या सोबत देईल, साथ देईल असं सांगता येणार नाहीये. अचूक ते जर थ्रो झाला असता गोलंदाजाने तो तर अचूक घेतला असता तर इथे मात्र ओमकारची खेळी संपुष्टात आली असती. आता मात्र निर्णायक षटक. कौन रहेगा इस टूर्नामेंट में आगे बढ़ेगा और कौन अभी यहां से टूर्नामेंट से बाहर जाएगा और सामने वाले डिमांड में खरीदी करने जाएगा, ये डिसाइड करने वाला ये आखिरी 6 गेंदे. फिर आया ओमकार भिलारे. आर्यन गोलंदाजीवरती. 6 चेंडू किती झाला? 17 धावांची गरज. आर्यन पवार एक अनुभव घेऊन आलाय तर समोर आहे तो नवीन तेज दर्रार ओमकार भिलारे. पहली गेंद, ये काम मेरे दाएं हाथ का है, वही दिखा था वो ओमकार. इसको तो मैंने बहुत बार कर दिया है, ये मेरे दाएं हाथ का खेल है. एक हाथ से खेला हुआ ये शॉट लाजवाब देखने को मिला है. सर का म्हणून म्हटलं ना मगाशी रनआउटची संधी ओमकारची मिळाली होती परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण. इस 6 के साथ स्कोर तो आगे बढ़ा लेकिन इक्वेशन भी अभी कम होगा. 5 में 11. 11 ना. 5 चेंडू 11 धावांची गरज. मात्र अजूनही 11 बनवायच्या हे सांगावं लागेल आर्यनला. मॅच अजून संपला नाहीये. एक षटकार जरी गेला तरी मात्र मॅच अजून संपला नाहीये. माझ्याकडे बचावण्यासाठी अजूनही 11 धावा आहेत. हो, यहाँ पे मिस टाइम हुआ और यहाँ पे ओमकार आउट. आखिरी आज जो थी यहाँ पे वो भी खत्म हुई. मर्डेश्वर जावळी संघ आता मात्र अडचणीत. यानंतरचा खेळाडू कोण असेल? या संघाची धुरा आतमध्ये घेऊन मैदानामध्ये उतरणारा कोण तो खेळाडू असेल ज्याच्याकडनं अपेक्षा केल्या जातील की ह्या धावा तो बनवू शकतो आणि तोच येतोय मैदानाच्या आतमध्ये. विनोद
12वां खेळाडू काय अपेक्षा है, काय सांगू शकतील? है इसमें दम, क्या ये कर दिखाएगा? यहाँ पे मौका तो विनोद के पास है, लेकिन डर तो लग रहा है तेरे को भी, जैसे ही यहाँ पे हुंकार आउट हुआ ना, 12वा खेळाडू सांगायला लागला, डोक्याला हात लावला की झालं, संपलं. परंतु हे क्रिकेट आहे मित्रा, या क्रिकेटमध्ये सर्वांना संधी आहे. पहा, विनोद आला, विनोदने ट्राय केली, आउट तर कोणतरी एक खेळाडू घालत आहे. विनोद आया, विनोद चला गया. कलेक्ट बॉल आहे ना, स्ट्राइक चेंज नसते. ओके, विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेलेला विसावलेला चेंडू, आणि ज्यावेळी किपरने जर चेंडू क्लीन कलेक्ट केला असेल तर त्यावेळी तुम्ही स्ट्राइक चेंज करू शकत नाही, म्हणजे ज्याचाच अर्थ विनोद स्ट्राइकला राहणार. तर शुभमला मात्र नॉन स्ट्राइकला राहावं लागेल. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावांची गरज आहे 11. सामना अजून संपला नाही. विनोद, तुला मात्र सांगावं लागेल, तुला आता तुझ्या खांद्यावरती भार उचलावा लागेल, तुला स्वतःला समजून सांगावं लागेल की मैं ही वो आखरी चॉईस जो ये मैच जिता सकता हूं. होत आहे ना, झालं, सगळा निर्णय झाला. शुभम गॅदर कलेक्ट केलेल्या बॉलवरती स्ट्राइक चेंज नाही होत. दो गेंदों में 12 रन हमने कितनी मर्तबा देखा है क्रिकेट में. होते यहाँ पे 3 गेंदे 11 ही चाहिए. विनोद, आपको विश्वास करना होगा खुद पे. ये चला आर्यन, पहली गेंद, शॉट अच्छा, देखना होगा कितने रन मिलेंगे, और यहाँ पे 4 रन, मौका मिला, उस पर जड़ दिया चौका. वाह भाई वाह. और अगर विनोद इतनी क्षमता तेरे में है तो नॉन स्ट्राइक पे आने की घाई क्यों तेरे को? अरे तू खुद इतने काम को अंजाम दे सकता है तो खुद पे अविश्वास क्यों दिखाता है? और ये क्रिकेट भी तो विश्वास का खेल है, विनोद का नहीं. विश्वास आलाय, या चौकाराने संजीवनी मिळाली आहे. धावा अजूनही गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची. एक बड़ा हिट. आखिरी पलों तक, आखिरी गेंद पर चला हुआ ये मैच. कौन जीतेगा, कौन हारेगा, कोई जानता नहीं. एक तरफ जावरे, मर्डेश्वर जावरी, तो दूसरी तरफ पानेरी. एका बाजूला विठलाई तर दुसऱ्या बाजूला मर्डेश्वर. फुल टॉच कर दिया भाई ने, विनोद ने. और देखा श्रीकांत भाई, जो 12वां खिलाड़ी यहाँ पे नाराज था वो अभी खुशी के मारे झूम उठा है. विनोद, तुझ्यावरती विश्वास नव्हता. आखिरी गेंद, 1 रन की जरूरत है, लेकिन वो अभी तूने इतना आसान कर दिया, वो तो तू कर सकता है. 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केलेला विनोद, आणि तू सांगत होतास माझा विनोदवरती विश्वास नाही. अरे स्वतः विनोदचा पण नव्हता. विनोद पहिला चेंडू घेऊन नॉन स्ट्राइकला येत होता. आखरी 2 गेंदे ना, 1 में 1. कंपल्सरी चेस. अभी दबाव बढ़ाया जा रहा है, लेकिन टाइम ज्यादा नहीं लेना चाहिए. पानेरी संघाला विनंती आहे, टाइम जास्त घ्यायचा नाहीये. 1 में 1. विनोद, मैं खेलने आया हूं, मैं कोई विनोद नहीं हूं, मैं विश्वास हूं. अरे भाई मेरे, क्या क्रिकेट का कमाल, क्रिकेट का मैच, क्रिकेट का धमाल, थ्रिलर और थ्रिलर बीच मैदान में देखने को मिला. सब कुछ घटा. दबाव में कोई बिखरता है, कोई निखरता है. और यहाँ पे विनोद, तूने गलती करी. क्यों सिंगल के लिए गए? आपको बड़े शॉट के लिए जाना चाहिए था. आखिरी तक लड़ा.
हर यहाँ पे उपस्थित जो भी प्रेक्षक है उन सबका दिल जीत लिया इस मैच ने. शेवटच्या क्षणी अगदी अक्षरशः म्हणतात ना की कपाळात गेलेल्या होत्या त्या परत आल्या. चला शुभम दादा हार ओमकार बिलारे